नेक्स्ट हेडिंग द्या, नेक्स्ट हेडिंग द्या, नेक्स्ट हेडिंग द्या. मोड्स ऑफ मेजरमेंट. पानं सोडा, तुम्हाला लिहायचं तिथं. मोड्स ऑफ मेजरमेंट, मोड्स ऑफ मेजरमेंट, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. मोड्स ऑफ मेजरमेंट, मोड्स ऑफ मेजरमेंट. मोड्स ऑफ मेजरमेंट, लक्ष द्या. आता मोड्स ऑफ मेजरमेंट हा टॉपिक आपल्याला एक्सटर्नल ओरल, मग ती कोणत्याही फील्डचे असो, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा असो, डिग्री असो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, कुठे असो, प्रॅक्टिकल लाईफ असो, इंटरव्ह्यू आहे तुमचा, मोड्स ऑफ मेजरमेंट फार महत्त्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. मोड्स ऑफ मेजरमेंट म्हणजे नेमकं काय, की आपण ज्या ॲक्टिव्हिटी आत्तापर्यंत बघितल्या चेकलिस्टमध्ये, ती प्रत्येक ॲक्टिव्हिटी आपल्याला दुसऱ्या कोणातरी माणसाकडून करून घ्यायची आहे, बरोबर. मग ती कोणाकडून तरी करून घ्यायची म्हणजे तो माणूस तर फुकट तर नाही करणार, पैसे घेईल, म्हणजे त्याला आपल्याला पैसे द्यायचे. मग ते पैसे कोणत्या बेसिसवर द्यायचे, मग त्यांनी केलेलं काम मोजायचं कसं, कोणत्या युनिटमध्ये मोजायचं. समोरच्या माणसानी ती ॲक्टिव्हिटी जी आपली कंप्लीट झाली आहे, ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला पैसे द्यावे लागतील. मग ती RCC असो, ती कॉन्क्रीट असो, ती स्टील वर्क असो, ती प्लास्टर असो, ती POP असो, ती पेंटिंग असो, ती टाईल असो किंवा ब्रिक वर्क असो, काही असो, ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला त्याला पैसे द्यायचे, पेमेंट करायचे. मग ते पेमेंट करण्यासाठी त्याचं काम आपल्याला मोजावं लागेल. मग ते कोणत्या युनिटमध्ये मोजलं जातं, ते सगळे युनिट आपल्याला एक्सटर्नल ओरलला सुद्धा विचारले जातात. आपल्याला एक्झामला 4 मार्काला मी जे लिहून देणार आहे त्यांच्यापैकी कोणतेही 4 तुम्हाला विचारले जातील. ॲटलिस्ट आपण जे लिहून घेणार आहे आज तेवढे तरी आपले लक्षात पाहिजे. ओरलला सुद्धा रँडमली तुम्हाला कोणतेही विचारलं जाईल की याचं मोड्स ऑफ मेजरमेंट काय आहे, याचं मोड्स ऑफ मेजरमेंट काय आहे, याचं मोड्स ऑफ मेजरमेंट काय आहे सांग. मग ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता मोड्स ऑफ मेजरमेंट हे कुठं दिले आपल्याला किंवा कोणी सांगितले, तर आपल्याला IS कोडनी सांगितले. मग इस्टिमेशनसाठी कोणता IS कोड आपण यूज करतो, इस्टिमेशनसाठी आपण IS कोड यूज करतो IS 1200 1200. त्याचे पार्ट आहे भरपूर, भरपूर सारे पार्ट आहे त्याचे पार्ट आहे 1 to so on, भरपूर सारे पार्ट आहे त्याचे. म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटी, एक्सकॅव्हेशनसाठी पार्ट 1 असेल, फाउंडेशनसाठी पार्ट 2 असेल, फुटिंगसाठी पार्ट 3 असेल, जे काय असेल ते, प्लास्टरिंगसाठी पार्ट 12 असेल, काहीतरी असणार असे पार्ट आहे. ते पण मी तुम्हाला ग्रुपवर टाकून दिला IS कोड. ओके. तर सर्वात पहिला प्रश्न ह्या टॉपिकवर विचारला जातो ओरलसाठी की कोणता IS कोड आपण यूज करतो इस्टिमेशनसाठी. तर कोणता IS कोड यूज करतो, IS 1200 म्हणजे 1200. लक्षात ठेवायचं, या IS कोडमध्ये जे पण काही त्यांनी रूल्स दिले ते फॉलो करतो आपण ॲज अ इस्टिमेटर म्हणून. ओके. नेक्स्ट, आता मोड्स ऑफ मेजरमेंटमध्ये आपल्याला प्रत्येक ॲक्टिव्हिटी लिहायची आहे आणि ती ॲक्टिव्हिटी कशात मोजली जाते हे लिहायचे. आता मी पहिले लिहितो, सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही लिहा. आता सर्वात पहिले लक्ष द्या, सर्वात पहिले जर आपण साईट क्लिअरन्स घेतलं, साईट क्लिअरन्स ते कशात मोजला तर ते लिहावं लागलं आपल्याला. लिहायचं नाही, तुम्हाला लिहायला टाइम देणार आहे. त्याच्यानंतर एक्सकॅव्हेशन, याचं मोड्स ऑफ मेजरमेंट काय. त्याच्यानंतर कॉन्क्रिटिंग, कॉन्क्रिटिंग एनी टाईप ऑफ कॉन्क्रिटिंग, एनी टाईप ऑफ कॉन्क्रिटिंग. त्याच्यानंतर चौथं स्टील रिएन्फोर्समेंट. एक लक्षात द्या, रिएन्फोर्समेंट हा पूर्ण शब्द लिहिण्याच्या ऐवजी R/F लिहितो, हे त्याचं नोटेशन आहे. त्याच्यानंतर 5वं फोम वर्क. त्याच्यानंतर 6वं PCC, PCC नाही ते बी टाईप ऑफ कॉन्क्रीट झालं ना, DPC. त्याच्यानंतर 7वं प्लिंथ फिलिंग. त्याच्यानंतर 8वं BBM. त्याच्यानंतर 9वं प्लास्टर. 10 पेंटिंग. 11
डोर्स, विंडोज, शटर, त्याच्यानंतर 12 डोर्स, विंडोज, फ्रेम, त्याच्यानंतर 13 इलेक्ट्रिकल फिटिंग्स, 14 इलेक्ट्रिकल फिटिंग्स आणि 14 सॅनिटरी फिटिंग्स, 15 वॉटर प्रूफिंग. त्याच्यानंतर अजून काय राहिलं? अजून मेजर ॲक्टिव्हिटी कोणती राहिली सांगा याच्यात? मेजर ॲक्टिव्हिटी कोणती राहिली अजून? ते सॅनिटरी फिटिंगमध्ये आलं. मेजर ॲक्टिव्हिटी कोणती मिस झाली का आपली? की तुम्हाला वाटते की सर ही मेजर ॲक्टिव्हिटी ना आपण कन्सिडर नाही केली? सांगा. हे काय होमवर्कमध्ये आलं मध्ये शटरिंग. स्कर्टिंग म्हणतं त्याला, स्कर्टिंग म्हणतं. बरोबर. कुठे गेलं ते? टाईल वर्क पण नाही घेतलं का आपण? टाईल वर्क पण राहिलं ना. 16 टायलिंग आणि 17 स्कर्टिंग म्हणतात त्याला, स्कर्टिंग. अजून सांगा कोणते मेजर आहे अजून बाकी तुम्हाला डोळ्याला दिसतात ते आपण इथं घेतले नाही? सांगा, बोला बोला बोला, जे म्हणत आल ते बोला. मन की बात बोला. ठीक आहे. मग ॲटलिस्ट एवढ्या तरी ॲक्टिव्हिटी आपल्याला माहिती पाहिजे. याच्यामधूनच आपल्याला एक्झामला विचारलं जाईल की सांग एक्सकॅव्हेशनचं मोड्स ऑफ मेजरमेंट काय. सांग तू ब्रिक वर्क, BBM ब्रिक बर्न मॅशनरी, याचं मोड्स ऑफ मेजरमेंट काय. सांग टायलिंग कशात मोजतात. मोस्ट फेवरेट आहे त्यांचं स्कर्टिंग कशात मोजली जाते. ओके. स्कर्टिंग म्हणजे काय माहिती आहे ना? स्कर्टिंग म्हणजे आता ही टाईल बसवली आणि नंतर एक घरात आपली अशी पट्टी राहते बघा टाईलची, त्याला स्कर्टिंग म्हणतात. ती भिंतीला लागून असते ती स्कर्टिंग. इथं नाही प्रोव्हाइड केली आहे. स्कर्टिंग का प्रोव्हाइड करतो आपण? काय पर्पज आहे स्कर्टिंग प्रोव्हाइड करायचं सांगा? नुसती टाईलच का लावत नाही? घराच्या बाजूला अशी स्कर्टिंगची पट्टी का लावलेली असते आतून? सांगा. ॲस्थेटिक. मग इथं नाही मेंटेन केली मग ॲस्थेटिक. सांगा. नाही, ॲस्थेटिक रिझन नाही. मेजर रिझन आहे आपल्याला ओरलला विचारलं जातं व्हॉट इज द पर्पज ऑफ स्कर्टिंग आणि त्याचं मोड्स ऑफ मेजरमेंट. स्कर्टिंग का प्रोव्हाइड करतो आपण? काय कारण असणार आहे तुम्हाला माहिती आहे? कॉमन कारण आहे, एकदम कॉमन सेन्सवालं कारण. बरोबर आहे. बोला. एक नंबर. इनी बरोबर सांगितलं. जेव्हा आपण फरची पुसतो ना, ते जर आपण स्कर्टिंग नाही प्रोव्हाइड केली ना तर ते पाणी भिंतीला लागेल आणि भिंत हे मॅशनरी ते पाणी ओढतं म्हणजे ओलावा येतो. आपलं पेंट खराब होऊ शकतं, तिथं म्हणजे शेवाळ लागू शकतं. बरोबर ना? पेंट खराब होऊ शकतो, भिंत खराब होऊ शकते पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये. म्हणून तिथं टाईल प्रोव्हाइड करतात. फॉर वॉटरप्रूफिंग पर्पज टायलिंग प्रोव्हाइड करतात. सर्वात महत्त्वाचं बरं का विचारलं जातं हे इस्टिमेशन हेच आहे. जेवढं तुमचं लॉजिक व्यवस्थित आहे, जेवढा कॉमन सेन्स तुमचा डेव्हलप आहे, तेवढे तुम्हाला परफेक्ट उत्तर देता येणार आहे पेपरला. मग स्कर्टिंगचा पर्पज काय? फॉर वॉटरप्रूफ किंवा प्रोटेक्शन ऑफ वॉल अगेन्स्ट वॉटर वाईल वॉशिंग दी फ्लोर वॉशिंग करताना पाणी त्या भिंतीला लागू नये, त्याच्यापासून त्याचं संरक्षण व्हावं भिंतीचं, त्यासाठी आपण स्कर्टिंग प्रोव्हाइड करतो. ओके. मग आता वन बाय वन आपण बघणार आहे. हे चालू आहे का? वन बाय वन आपण बघणार आहे. काय की साईट क्लिअरन्स, समजा एखाद्याने साईट क्लीन केली, साफ केली, तर त्याचे पैसे त्याला कसे द्यायचे? तर साईट क्लिअरन्स हे लमसम दिलं जातं किंवा मीटर स्क्वेअरवर दिलं जातं.
कसं दिलं जातं? लमसम. लमसम म्हणजे काय सांगा? लमसम म्हणजे काय? डायरेक्ट असं अंगावर देऊन द्या, भाऊ एवढं तुला साफ करायचं आहे, 5,000 देणार मी तुला, 4,000 देणार, एवढं माझा एरिया साफ करून दे. ओके. आता नॉर्मल साईट क्लिअरन्स आणि वेस्टेज एरियामधलं साईट क्लिअरन्स याच्यात फरक राहतो बरं का, म्हणून लमसम केलेलं आहे. समजा तुमच्या ड्रेनेजची पाईपलाईन फुटली, तुमच्या टॉयलेटची पाईपलाईन फुटली, किंवा टॉयलेटचा जो चेंबर आहे तो ओव्हरफ्लो झाला आणि तुमच्या पूर्ण साईटवर ते टॉयलेटचं सगळं जे काय असणार आहे ते सगळं तुमच्या साईटवर पुढं आहे, बरोबर. मग ते साफ तर करावं लागेल, बरोबर. मग ते साफ करण्यासाठी जो माणूस येतो, जो व्यक्ती येतो, त्या व्यक्तीला तो मागल ते पैसे आपल्याला द्यावं लागतात. तिथं आपण बार्गेनिंग करू शकत नाही, कारण आपण स्वतः उतरत नाही, बरोबर. आणि तो व्यक्ती साफ करतोय, घाण साफ करतोय, तर त्याला ते मागणार ते पैसे द्यावं लागतात, बरोबर. म्हणून लमसम इथं आपण फार रिस्पेक्टफुल काम असं, म्हणजे बाहेरच्या तुम्ही जापान वगैरेला जा, जेवढं तुम्ही जास्त शिकले ना तेवढे कमी पैसे, जेवढं असे रेअर जे वर्क करतात ना त्यांना जास्त पैसे असतात. तर आपल्या इथं त्या लोकांना किंमत नाही राहत. भरपूर सारे वर्कर्स जे सेप्टिक टँक क्लीन करतात, ड्रेनेजचे पाईप क्लीन करतात, ते मरून जातात. घंटागाडीमध्ये जो कचरा आपल्याकडे घ्यायला येतो, जो घंटागाडीमध्ये जो काम करणारा व्यक्ती आहे, त्याचं आयुष्य फक्त 35 ते 40 वर्ष असतं. त्याच्यानंतर त्याला आजार लागतात आणि तो मरून जातो. ही रियालिटी, फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे. कारण की तो दिवस रात्र सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत त्या कचऱ्यातच उभा राहतो. तुम्ही दिलेला कचरा तो टाकणार. जे गॅसेस राहतात ते हॅझर्डस गॅसेस असतात. ते किती पण मास्क लावतो, रुमाल, बिचाऱ्यांकडे मास्क बी नसतं, रुमाल राहतो बघा. काही काहींकडे तर रुमाल पण नसतो. आणि त्यांना किती पेमेंट देते पालिका? 10,000 12,000. स्वीपर्सला किती पैसे असतात? 10 ते 12,000. त्यांचं लाईफ फार कमी असतं. तेच ड्रेनेज साफ करणारे जे लोक असतात, आता तरी सरकारने योजना आणलेली, सरकारने रोबोट आणलेले. म्हणजे केरळमध्ये, केरळ राज्य आहे अख्ख्या भारतापेक्षा केरळ पुढंच राहतं नेहमी. तर त्यांनी काय केले, रोबोट तयार केले. ते ड्रेनेजचे पाईप, आपले सॅनिटरी पाईप क्लीन करण्यासाठी, किंवा टॉयलेटचा पाईप असेल ते क्लीन करण्यासाठी. आत्तापर्यंत माणसंच उतरायचे, 2022-20 पर्यंत माणसंच उतरायचे त्याच्यात, आणि ते साफ करायचे सेप्टिक टँक. आता त्यांनी रोबोट आणलेले. मग आता कुठे सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होतात ते. तर मग त्या केसमध्ये मग मी सांगतोय की विषय काय आपला, की जेव्हा अशा क्रिटिकल कंडिशन येतात त्या केसमध्ये मग तो माणूस जे म्हणाल ते पैसे आपल्याला द्यावं लागतं. तिथं आपण बार्गेनिंग करू शकत नाही. पण नॉर्मल झाडं वगैरे कापायचे असतील, कचरा वगैरे, प्लास्टिकच्या पेपर्स पडले, बॅग पडले, किंवा वाळलेलं गवत आहे, मग त्यासाठी आपण त्याला बार्गेनिंग करू शकतो. बाबा तुला एवढ्या मीटर स्क्वेअरचा मी रेट देणार, एवढं तुला साफ करायचंय. मग तू JCP लाव, हाताने उपट गवत काय कर मला माहिती नाही, तुला एवढे मी मीटर स्क्वेअरवर पैसे देणार, बरोबर. त्याच्यानंतर एक्सकॅव्हेशन कशात मोजलं जातं? तर एक्सकॅव्हेशन मीटर क्यूबमध्ये मोजलं जातं. एक्सकॅव्हेशनचं मोड्स ऑफ मेजरमेंट तुम्हाला विचारलं तर मीटर क्यूबमध्ये ते मोजलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर एनी टाईप ऑफ कॉन्क्रीट, कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रीट असो, कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रीट कशात मोजलं जातं? मीटर क्यूबमध्ये. आता जेव्हा तुम्ही ओरलला बसतात ना, एक्सटर्नल ओरलला, तेव्हा तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं. सांग कॉलम कशात मोजला जातो, सांग फुटिंग कशात मोजली जाते, सांग स्लॅब कशात मोजला जातो, सांग PCC कशात मोजली जाते. म्हणून मी काय लिहिलंय, एनी टाईप ऑफ कॉन्क्रीट, कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रीट. ते तुम्हाला कितीही कन्फ्यूज करो, त्याच्यामध्ये कॉन्क्रीट आलं म्हणजे ते मीटर्स क्यूब. कळत आहे? त्याच्यानंतर आता एक्सकॅव्हेशन मध्ये पण प्रकार आहे. हां, जर तुमची मीटर क्यूब केव्हा, जेव्हा डेप्थ ग्रेटर दॅन 300 mm असेल तर, आणि मीटर स्क्वेअरमध्ये मोजतात जेव्हा डेप्थ लेस दॅन इक्वल टू 150 mm असेल. आता हे एकदम डीप झालं, एकदमच आतमध्ये पोस्टमॉर्टम करायचं असेल तर मग हे एक्सकॅव्हेशनचा. पण तुम्ही ॲटलिस्ट इन जनरल एक्सकॅव्हेशन कशात मोजता? मीटर क्यूबमध्ये. कॉन्क्रीट कशात मोजता? मीटर क्यूबमध्ये. त्याच्यानंतर स्टील आपल्याला मोजायचे, तर स्टील आपण kg मध्ये मोजतो, किलोमध्ये.
किंवा टनमध्ये मोजतो, टनमध्ये मोजलं जातं. ओके, मोठ्या क्वांटिटीमध्ये स्टील असेल तर आपण ते टनमध्ये मोजतो. त्याच्यानंतर नेक्स्ट फोमवर्क. फोमवर्क हे मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातं. शटरिंग, फोमवर्क जे काय असेल ते टोटल मीटर स्क्वेअरमध्ये. डीपीसी, आता डीपीसीचा अर्थ तुम्हाला विचारला जातो ओरलला, डीपीसी म्हणजे काय आणि डीपीसी मोजतात काय, त्याचा फुल फॉर्म. पहिला प्रश्न त्याचा फुल फॉर्म असतो. जो एकदमच गैरगुजरा पोऱ्या असेल, ज्याला काहीच येत नसेल, त्याला पहिले फुल फॉर्म विचारला जातो. सांगा डीपीसीचा फुल फॉर्म काय? डीपीसी म्हणजे काय? नाही 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 स्टोन मॅसेज. डीपीसी, डी फॉर डॅम, डॅम प्रूफ कोर्स, कोर्स डॅम प्रूफ कोर्स. आता हा डीपीसी कुठं प्रोव्हाइड केला जातो? आपली प्लिंथ बीम, ग्राउंड बीम काच झाले ना, त्याच्यावरती डीपीसीचा एक लेअर प्रोव्हाइड केला जातो. मग डीपीसीचा लेअर म्हणजे तुम्ही एक तर कॉन्क्रीट तेवढ्या लेअरचं टाकता, किंवा तुम्ही बिटुमन, डांबर आहे ना, डांबराचा लेअर करतात, किंवा आता केमिकल्स आलेले वॉटरप्रूफ केमिकल. डीपीसी डॅम प्रूफ, डॅम्पनेस पासून आपल्याला वाचवायचं आहे आपल्या स्ट्रक्चरला. मग तुम्ही डॅम प्रूफ कोर्समध्ये कोणतेही केमिकल सुद्धा असं त्याला लावून देतात, जेणेकरून तुमचं पाणी म्हणजे जमिनीवरचं पाणी, खूप पाऊस झाला, जमिनीवरचं पाणी तुमच्या भिंतीला सिप नको व्हायला, भिंतीने ओढायला नको ते, त्यासाठी डीपीसी डॅम प्रूफ कोर्स. मग डीपीसीचा पर्पज ओरलला विचारला जातो आणि त्याचा मोड्स ऑफ मेजरमेंट विचारला जाईल. मोड्स ऑफ मेजरमेंट ऑफ डीपीसी इन मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लिंथ फिलिंग, प्लिंथ फिलिंग मीटर क्यूबमध्ये. त्याच्यानंतर बीबीएम, ब्रिक वर्क, ब्रिक बर्न मॅसनरी म्हणजे ब्रिक वर्क. बीबीएम म्हणजे ब्रिक वर्क. ब्रिक वर्क जर फुल ब्रिक असेल, फुल ब्रिक असेल तर ती मीटर क्यूब मध्ये मोजली जाते. आणि हाफ ब्रिक असेल, सांगतो मी काय भानगडे फुल ब्रिक आणि हाफ ब्रिक. हाफ ब्रिक असेल तर ती मीटर स्क्वेअर मध्ये मोजली जाते. आता फुल ब्रिक म्हणजे काय? फुल ब्रिक म्हणजे काय? 9 इंचाचं बांधकाम, 230 mm ची भिंत, 300 mm ची भिंत, 1 फुटाची एवढी जाडी भिंत, मग ती मीटर क्यूब मध्ये मोजणार. आणि हाफ ब्रिक वर्क म्हणजे काय? 4 इंचाची भिंत म्हणजे 100 mm ची भिंत, म्हणजे पार्टिशन वॉल आपल्या मधल्या, त्या मीटर स्क्वेअर मध्ये मोजल्या जातात. ओके. त्याच्यानंतर प्लास्टर. प्लास्टर इंटरनल असो किंवा एक्सटर्नल असो, मीटर स्क्वेअर. प्लास्टरला थिकनेस नाही ना, ॲज कम्पेअर टू एरिया त्याची थिकनेस फार कमी आहे. तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता. हे इथलं आपला पेंट निघाल, हा पेंट निघाला असं, हे इथं दिसेल तुम्हाला, एवढीच थिकनेस आहे फक्त, इथं दिसते बघा, ही एवढीच थिकनेस आहे फक्त, एवढीशी थिकनेस आहे. पण मग एरिया किती कव्हर आहे? म्हणजे ज्याला थिकनेस कमी असते ते मीटर स्क्वेअर मध्ये. पेंटिंग, पेंटिंग कशात मोजणार? मीटर स्क्वेअर, इंटरनल असो एक्सटर्नल असो. त्याच्यानंतर डोअर्स. हा आता पेंटिंग मध्ये प्रकार आहे बरं का. आपल्याला डिप्लोमा लेवलला नॉर्मल पेंटिंग आहे, पण जर तुम्ही ॲडव्हान्स जाणार, कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करणार, तर पेंटिंग फॉर फर्निचर असा बी प्रश्न विचारला जातो. तर पेंटिंग फॉर फर्निचर तुम्हाला नंबर्सवर मोजले जातात. तर ठीक आहे, तो आपल्याला विषय नाही, आपल्याला स्टँडर्डच लिहायचं आहे. आता डोर्स अँड विंडो शटर आणि डोर्स अँड विंडो फ्रेम याच्यामधला फरक सांगा. डोर्स अँड विंडो शटर, आता हा दरवाजा आहे, या दरवाजामध्ये शटर कोणता आणि फ्रेम कोणती? हे काय, याला काय म्हणणार? चूक. हे शटर आणि ही फ्रेम, ही जी बसवली ना ही फ्रेम. सिमिलर वे मध्ये ही विंडो आहे, या विंडोचं हे काय? शटर, आणि ही काय? चॅनल, हे फ्रेम आहे. ओके, लक्षात ठेवा, विसरायचं नाही. मग हे शटर जर मोजायचं असेल तर हे शटर आपल्याला मीटर स्क्वेअर मध्ये मोजावं लागतं. कशात? मीटर स्क्वेअर मध्ये. हे मोस्ट इम्पॉर्टंट, ज्याला स्टार करतोय ते कन्फ्युजिंग पॉईंट आपल्याला पेपरला जनरली विचारला जातो. आणि ही फ्रेम मोजायची असेल तर फ्रेम मीटर क्यूब मध्ये मोजली जाते. लक्षात ठेवायचं, फ्रेम कशात मोजली जाते? मीटर क्यूब मध्ये. ओके. त्यानंतर इलेक्ट्रिकल फिटिंग. इलेक्ट्रिकल फिटिंग हे पॉईंटवर दिलं जातं. तुम्ही कधी घराचं बांधकाम, तुमच्या घराचं कन्स्ट्रक्शनला तर पॉईंटवर हे 10 पॉईंट येतं, 10 पॉईंटचे मी एवढे पैसे गेले एका पॉईंटला. पर पॉईंट 200 रुपये 300 रुपये असतात. मग त्या पॉईंटमध्ये काय, समजा फॅनचा पॉईंट पकडला तर त्याच्यामध्ये मग तो त्याची वायरिंग
आणि प्लस त्या बोर्डामध्ये बटणं बिटणं ते सगळं फिट करणं, हे सगळं येतं त्या पॉईंटमध्ये. समजा याचा एक पॉईंट पकडला आहे ट्यूबचा, ह्या ट्यूबचा 2 पॉईंट पकडले, मग याच्यामध्ये पॉईंटमध्ये काय येईल तुझं, ती पूर्ण तिथपर्यंत वायरिंग ओढायची आणि हा बोर्डमध्ये त्याचं कनेक्शन द्यायचं, हे सगळं येईल त्याच्यात. असं पॉईंटवर पकडलं जातं. ओके. त्याच्यानंतर सॅनिटरी फिटिंग्स नंबर्सवर, किती नंबर्स ऑफ, म्हणजे आपलं बेसिनचा पॅन किती आहे, किचनच्या सिंकचा नळ किती, नळ आहे किती, टॅप आहे, त्या हिशोबाने. वॉटरप्रूफिंग मीटर स्क्वेअरवर मोजली जाते. वॉटरप्रूफिंग आपल्याला कुठे कुठे लागते सांगा, कुठं कुठं वॉटरप्रूफिंग करायची गरज असते. रूफ गच्चीवर, अजून बाल्कनीला, अजून वॉटर टँक्सला, अजून हा विंडोच्या बाहेर जो छज्जा निघतो ना, छज्जा माहिती आहे ना, सनशेड म्हणतात त्याला, सनशेड छज्जा तिथं, म्हणजे हा साधा मधून झाला ना असंच बाहेरून, तर याच्या इथं वरती वॉटरप्रूफिंग करावं लागते. तर अजून तुमच्या टॉयलेट बाथरूममध्ये पण करावं लागेल ना, नाही तर मग ते खालच्यानं तर सगळं तुमचं पाणी खाली जाईल खालच्या स्लॅबमधून, बरोबर. मग ती कशात मोजता, मीटर स्क्वेअरमध्ये. त्याच्यानंतर टायलिंग, ही टाईल बसवायची, ही कशात मोजतात, मीटर स्क्वेअरमध्ये. टायलिंग कशात मोजली जाते, मीटर स्क्वेअरमध्ये. आता स्कर्टिंग सांगा, जी पट्टी एवढीच थिकनेस असते त्याची, ती म्हणजे किती, एक तर 2 इंच किंवा जास्तीत जास्त 3 इंच. 2 इंच म्हणजे 50 mm किंवा 3 इंच म्हणजे 75 mm. 50 किंवा 75 mm ची एवढी थिकनेस असते. ती कशात मोजली जाणार सांगा, रनिंग मीटरमध्ये. कशात, RMT. मग आता टाईल फक्त खालीच बसवता का, तुमच्या घरात फक्त फरची खालीच टाईल आहे का, कुठं कुठं टाईल आहे, किचनला टाईल आहे, अजून वॉशरूमला टाईल आहे, बरोबर. मग त्याला डॅडो म्हणता, काय म्हणता, डॅडो. मग जर कन्फ्यूज केलं एक्झामिनरने आपल्याला, टायलिंगच्या ऐवजी डॅडो दिलं तरी पण ते कळतंय. आता अजून जेव्हा आपण डिटेल एस्टिमेट बघू 3ऱ्या युनिटमध्ये, तेव्हा अजून याच्यात इम्प्रूव्हमेंट करू काहीतरी, पण ॲटलिस्ट बेसिक नॉलेज म्हणून एवढं तरी माहिती पाहिजे. ओके, कळालं, लिहून घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक हा, आयुष्याच्या दृष्टिकोनातून, एक्सटर्नल ओरलच्या दृष्टिकोनातून आणि